गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम् ईशं आनन्दिवल्लभम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं भवं भवानी सहितं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकानाय
जय शिव कथा जय 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 जय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे भगवान शिवशंभो वाङ्मय प्रतिमूर्ती शिव महापुराण शिवकथा यज्ञ सोहळा सप्तम दिनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून वंदन. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य दंडोबा अमृतराव ढवळे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि परिसरातील सर्व महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण गुरुवर्य देवराम महाराज, हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज, हरिभक्तीपरायण बंकट महाराज, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज, श्यामसुंदर महाराज, विश्वंभर महाराज, अभिजित काळे महाराज, सर्व महाराजांच्या उपस्थितीने नियोजनाने संपन्न होत असलेला आणि सांगतेकडे जात असलेला हा कथा यज्ञ सोहळा सर्व नवयुग तरुण मंडळ, ग्रामस्थ मंडळी, श्रोतो मंडळी, माता भगिनी, सर्व ग्रामस्थांचं सहकार्य, गोड अशी कथासात करणारी ही सर्व महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत मंडळी, हरिभक्तीपरायण शिवाजी कोकणे महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय भांड महाराज, हरिभक्तीपरायण अमोल महाराज,
भक्तिपरायण इकबाल शेख महाराज, प्रवीण महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी, समोर हे काकडा करणारी मंडळी, हरिपाठ करणारी मंडळी, नित्याने श्रवण करणारी अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपण समोर आहात. सर्वांच्या चरणी वंदन करतो. ज्यांनी सेवा केली असेल श्रवणापासून तर अन्नदानापर्यंत, सर्व धन्यतेला पात्र आहेत, शिवजींच्या कृपेला पात्र आहेत. सुंदर अशी शूटिंग या ठिकाणी आदरणीय मौर्य चॅनलचे डायरेक्टर काय गोधडे गोधडे महाराज, छान अशी शूटिंग त्यांनी 7 दिवस केलेली आहे. महाराजांनाही वंदन आहे. ज्यांनी अशी सुंदर सिस्टीम सेवा दिली आदरणीय ईश्वर महाराज, महाराजांनाही वंदन आहे. माने बांधव, सर्व त्यांची स्नेही मंडळी, त्यांचे पूजनीय पिताश्री जाऊन आता या ठिकाणी वर्ष होत आहे. आदरणीय बाबांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो. 7व्या दिवशी या ठिकाणी आपण कथेला प्रारंभ करतो आहोत. आज कथेचा आपल्या अंतिम दिवस आहे आणि सांगता करत असताना गेली 6 दिवस आपण जे शिवचरित्र गायनाचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये एकच उद्देश आहे की जीवाला शिव होता यावं, जीवाचं कल्याण. कदाचित या ठिकाणी येत असताना आपल्याला जरीही त्याची जाणीव नसली तरी इथे येणाराच कल्याण हे शिवाला करावंच लागतं. कारण कल्याणाचं एवढंच एक ठिकाण आहे. चांगलं सांगितलं जातं त्याला तर कथा असं म्हणतात. चांगलं सांगण्याचं कुठे दुसरीकडे टीव्हीलाही कदाचित जरी कार्यक्रम असतील तर चांगलं आपण पाहतोच असं नाहीये. जरी आपली कीर्तन ऐकायची सकाळी टीव्हीला इच्छा असली तरी बाकीचे म्हणतात मालिका लावा. जो माल कुठं विकला जात नाही तो मालिकेत विकला जातो. कुठेतरी तिथंही आपल्याला चांगलं श्रवण करण्याची इच्छा असूनही करताच येईल घरी असं सांगता येत नाही. परंतु इथं आल्यानंतर मात्र येणारा प्रत्येक शब्द, कानावर येणारी प्रत्येक बाब ही आपलं कल्याण करणारी असते. आणि कथेतला कीर्तनातला गेलेला टाइम हे बोनस आयुष्य देवाला पुढे वाढवून द्यावं लागतं. म्हणून आपल्या जीवनातलं या ठिकाणी हे जे आयुष्य या कथेमध्ये गेलेलं असतं ते सार्थकी लागलेलं असतं. संत म्हणतात आमच्या जीवनातला तेवढाच काळ व्यर्थ गेला. शिंक जांभई खोकला काळ व्यर्थ गेला. शिंक आल्यानंतर, खोकला आल्यानंतर आम्हाला चांगलं काही बोलता आलं नाही किंवा ऐकता आलं नाही, तेवढाच काळ व्यर्थ गेला. कदाचित आपल्याला ते शक्य जरी नसलं तरी सार्थ गेलेला काळ स्वाभिमानानं सांगता येईल गड्या मी 7 दिवस शिव कथा ऐकली, हा माझा काळ सार्थकी गेला, चांगला गेला. खऱ्या अर्थाने अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्ण करण्यासाठीच हा सगळा संतांनी आपल्या समोर मांडलेला उहापोह म्हणूया किंवा मांडलेलं दुकान म्हणूया. घातला दुकान येथे आली असे दान, संत सज्जनी मांडले दुकान, Oh
नाचत जाऊ त्याच्या गावारी खेड्या, कशासाठी सुख देईल विसावा, सुख मिळतं विसावा नाही तर कुठे विसावा. आता दिवसभर आपण कांदे भरत असतो, प्रपंच करत असताना माणसाला विसावा घ्यायला भेटत असतो. आयुष्यभर जगत असताना धावपळ करणारी, अत्यंत धडपडेपर्यंत धडपड करणारी माणसं आपण. धड पडलं तरी धडपड सुटत नाही. एवढे सगळे धडपड करतो परंतु कधी विसावा घेत नाही माणूस. बोलता बोलता माणसं म्हणतात काय करावं, मरायला सवड नाही. आता मरायला का सवड लागते का? क्षणभंगर भरोसा नसलेल्या आयुष्यामध्ये क्षणही विसावा न घेणारी माणसं एकीकडे आहेत आणि आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंडलिया धावा असं एक समाधान व्यक्त करणारा संत वर्ग एकीकडे आहे आणि आयुष्यामध्ये कुठेच विसावा न घेतल्यानंतर घेऊन चालल्यावर माणसं म्हणतात, खांद्यावर घेऊन चालल्यावर हे विसाव्यावर ठेवावर. मी एक जणाला विचारलं, अहो हे का बरं खात्रीने माणसं तिथं विसाव्यावर ठेवतात, विसरत नाही? ते म्हटले त्यांनी कधीच विसावा घेतलेला नसतो म्हणून इथं द्यायचं. आता कुठला विसावा नाही, आता तर प्रवास चालू झालेला असतो. आणि म्हणून ज्याला विसावा प्राप्त करायचा आहे त्याला कथा श्रवण, कीर्तन श्रवण करावं. आपल्या मुलांपर्यंत हे साधन गेलं पाहिजे. आपण सगळेजण याविषयी जरी जागरूक असू तरी मुलांच्या बाबतीत कुठेतरी अजूनही अनभिज्ञ आहे. आपल्या मुलांचं जीवन सुकर व्हावं असं जर वाटत असेल तर त्यांना कथेला, कीर्तनाला आणलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तरुणांचं जीवन जर कुठे नटलेलं किंवा शृंगारयुक्त होत असेल आणि कुठे जर शोभून दिसत असेल तर ते कीर्तनात भाग्यवंत. पण कधी जेव्हा नटे हरी कीर्तनी, तरुणा भाग्यवंत नटे लग्नात, असं नाही म्हटलं. म्हणजे भाग्यवानच आहे तोही लग्न होणार, तसं ते मला दुमत नाही माझं. पण खरा भाग्यवंत तो असतो जो हरी कीर्तनामध्ये, कथेमध्ये नटतो, कथेमध्ये या ठिकाणी रममाण होतो, कथा श्रवण करतो. आणि आपली विचारधारा जर खऱ्या अर्थाने कोणी प्रवाहित केली असेल वेगानं तर तरुणांनी केलेली आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. तुकोबरायांनी या ठिकाणी आपल्या प्रपंचाचा त्याग करून खऱ्या अर्थाने परमार्थाला परिपूर्णतेने सुरुवात केली ते 16व्या वर्ष, वयाच्या 16व्या वर्ष. शुक मुनींनी परीक्षेला भागवत सांगावं वयाच्या 16व्या वर्षी. राजाशिवाय छत्रपतीनं तोरणा किल्ला घ्यावा आणि स्वराज्याचं तोरण बांधावं वयाच्या 16व्या वर्षी. आपले सगळे महापुरुष आणि सगळे संत या ठिकाणी सांगतात 16वं वर्ष मोक्याचं आहे. आपली तरुणाई कुठेतरी धोक्याचं म्हणत जीवन धोक्यात घालत नाही. म्हणून तरुण पिढीत आपल्या कुटुंबाचं, आपल्या पिढ्यांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी ज्येष्ठांनी जागरूक होणं गरजेचं आहे. घरी गेल्यानंतर कदाचित आज तू कुठे गेला होता हे जरी विचारण्याचा अधिकार नसला तरी तू कीर्तनाला का आला नाही असं विचारलं पाहिजे. ठीक आहे, एक वेळ त्याने काय केलं दिवसभर हे विचारू नका, पण रात्री कीर्तनाला का आला नाही असं विचारता आपण त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपली जागृती झालेली असते.
आपल्या मुलांनी कसं राहावं, कुटुंबात कसं सुखी ठेवावं, कसा इतरांचा सन्मान करावा, स्त्री सन्मान असेल, साधू संतांचा सन्मान असेल, संस्कृतीचा सन्मान असेल, आई वडिलांचा सन्मान असेल, हा शिकवला जातो. तिला कथा म्हणतात. आपली तरुण मुलं जर इथं आलीच नाही तर त्यांना कसं माहित होईल सन्मान काय चीज असते. ते पदोपदी अपमान करतात, आई वडिलाचं करतात, साधू संतांचा करतात. टवाळकी करत फिरणारी आज तरुणांची संख्या अत्यंत मोठी होऊ लागली आहे. एकतर लग्नासारखा अत्यंत जटिल प्रश्न निर्माण झाला. विज्ञानाने सुधारित झालेली माणसं कधी सुधारले कळलंच. एकीकडे सुधारित होत चाललेली जीवन कधी एकदा स्त्री भ्रूण हत्येसारखं पातक करत गेली. आज आपण उद्ध्वस्त होत चाललो. ही मुलं आपल्याला जरी वाटत असतील कदाचित आपला आणि त्यांचा काय संबंध आहे, पण भविष्यामध्ये ही मुलं कोणाला सुखाने जगू देणार नाही. जर संस्कारच झाले नाही तर ही मुलं कदाचित आपल्या जीवनामध्ये जो त्रास आहे तो इतरांना दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही ऊस लावलं, कितीही पाईपलाईन केल्या, पण त्यांनी तुमच्या मोटारी तर ठेवले पाहिजे आभारी. जी मुलं प्रवाहाच्या बाहेर राहतील, कुठेतरी कष्टाविना जगण्याचा प्रयत्न करतील, त्या दिवशी प्रत्येक गावातलं चांगल्या माणसाचं जीवन धोक्यात येणार आहे. म्हणून प्रत्येक चांगल्या माणसानं आजपासूनच चांगला विचार करायला सुरुवात केली पाहिजे. समन्वय घडवून आणला पाहिजे. गावातली असणारी ही सगळ्या बाबी विचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या समस्येकडे कोणी जरी डोळसपणे पाहत नसेल तर 10 वर्षांना अत्यंत भयंकर दिवस येतील. लग्नासारखी समस्या शहाण्या माणसांनी यासाठी तत्पर गावातल्या सगळ्या माणसांनी खऱ्या अर्थाने प्रयत्नशील असलं पाहिजे की जेणेकरून हा प्रश्न सुटेल. आज मुलींच्या वडिलांकडे जर बोलायला गेलो तर ते बोलत पण नाही. त्यांची चूक नाही. त्यांना असं वाटतं आतापर्यंत यांचाच तोरा होता आता आपण मिळवू नाही का. मुलांच्या बापांनी जरी तोरा मिळवला असला तरी आता मुलींच्या वडिलांनी सुद्धा थोडीशी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. वय 25 ओलांडून जातं तरी सुद्धा जर आपण लग्नाचा विषय घेत नसू तर मग संकट यायला वेळ लागत नसतो. म्हणून कुठेतरी वेळेत सगळ्या गोष्टी व्हाव्यात. शास्त्र सांगतं कौटुंबिक व्यवस्था जर धोक्यात आली तर आपली संस्कृती नष्ट व्हायला वेळ लागणार. आणि आज सगळ्यात मोठा प्रहार कुठं होत असेल तर कुटुंब व्यवस्थेवर. मुलगी वडिलाचं ऐकत नाही किंवा मुलगा वडिलाचं ऐकत नाही, पत्नी पतीचं ऐकत नाहीये, अशी कुठेतरी मोबाईलमुळे परिस्थिती आहे. अनेक कुटुंब आज धोक्यात आहेत. अनेक नको त्या घटना घडतायत. आणि म्हणून कुठेतरी कथेतून कीर्तनातून आपण आपली कुटुंब व्यवस्था नाती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे हीच एक विनंती करतो. काल कथा विराम घेत असताना आपण एक शिवजींचं परोपकारी जीवन पाहिलं की दुसऱ्याला सुखी करत कसं जगावं. परोपकार ही वीण आहे इथल्या सृष्टीची. परोपकार केला पाहिजे, दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाई आदमी का काम औरों के काम आना, जीना तो उसी का है जिन्होंने राज जाना. ज्याला हे राज कळालं त्याच खरं जीवन आहे, ज्याला परोपकार कळालं. तुकोबराय सांगतात फार परोपकार करा जीवनात, फार परोपकार करा. तुका म्हणे फार नाही जमला तर मग थोडा तरी परोपकार. फार नाही जमला तुम्हाला, फार नाही काही करता आलं, नाही फार मोठी पंगत घालता आली हरकत नाही, पण 2 वारकरी जीव घालायला काय अडचण. तुकोबराय त्याही पुढे सांगतात बरं नका जीव घालो, नेला तरी नका देऊ अन्न, पण भुकाचे जेवण करू, तांब्यावर पाणी द्यायला काय अडचण. नका घालो दूध जयामध्ये सार. दूध महाग असेल, दूध कदाचित आपल्याला देणं परवडत नसेल, काही हरकत नाही, पण ताकाचे उपकार तरी करा. नका घालो दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. कीर्तन कथा आपल्याला परोपकारी बनवते, दुसऱ्याला सुखी करण्याचा मार्ग सांगते आणि सुखी करता करता सुखरूप होता येतं याचं दर्शन देते.
अंशानं कधी अंशीची शरणागती करायची असते, ती ही शरणागती आहे. परोपकार हीच खरी शरणागती आहे, हीच भक्ती आहे. अंशानं कधी अंशीची बरोबरी नाही करायची, तर अंशानं अंशाची शरणागती करायची. म्हणून या शरण जावी सर्व भावी देवासी, तो हाव करील पार भव दुस्तर नदीचा. का शरणागती करायची? तर जीवाला शिव होता येतं म्हणून शरणागती करायची. माणसं बरोबरी करत असतात कधी कधी. काय असतं, पूर्णाच्या ठिकाणी बाधा नसते कारण ते पूर्ण आहे, आणि अपूर्णाच्या ठिकाणी बाधा असते. अपूर्ण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते बाधित आहे, म्हणजे दुःखी आहे. आणि अपूर्ण पूर्णाला प्राप्त झालं की मग मात्र ते आबाधित जीवन असतं. आपण म्हणतो ते फार आबाद जीवन आहे. आबाधित शब्दाचाच तो अर्थ आहे. आबाधित म्हणजे बाधित रहित. आणि जोपर्यंत आपण अंश आहे तोपर्यंत बाधा आहे. त्याला कशाची बाधा होईल सांगता येत नाही अंशाला, पण पूर्णाला बाधा नसते. भगवंताने 16,108 पत्न्या जरी केल्या असल्या तरी तो एवढ्या पत्न्या करूनही ब्रह्मचारी आहे. तो का म्हणे नटधारे भोग भोग ब्रह्मचारी, भोग भोग दुर्वासांचा उल्लेख केला, शिवजींचाच अवतार आहे. पण दुर्वासांना लागणारं अन्न जे होतं खायला ते खंडीनं होतं, खंडीनं नाही का. आता कुठं 12 खंडी उल्लेख आहे, किती उल्लेख आहे असं, पण एवढं सगळं खाऊन सुद्धा ते निरहारी होते आणि एवढ्या पत्न्या करून हे ब्रह्मचारी आहे. काय झालं, द्वारकेमध्ये एकदा गंगेच्या पहिलं तरी दुर्वाज्य येतात आणि दुर्वाज्य आल्याच्या नंतर देवपत्न्या ज्या असतात त्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात भगवंताकडे. देवा असं समजतंय की मैयाच्या पलीकडे दुर्वाज्य आलेले आहेत, मग आम्हाला दर्शनाला जायचं. भगवंताकडे गेलं पाहिजे. आयुष्यामध्ये संत दर्शन शक्य असेल तिथं केलं पाहिजे. संत दर्शनाला जाण्यासाठी परवानगीची सुद्धा गरज नसते, आपण जाऊ शकतो. पण त्या सर्व असं म्हणतात की मैया दुतडीवरून वाहते आणि पलीकडे जाण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी लागेल. दुतडीवरून वाहणारी मैया पलीकडे कसं जाईल? भगवंत म्हणतात तिथे जाऊन एक हात जोडून प्रार्थना करा, मैया आमचे भगवंत जर ब्रह्मचारी असतील तर आम्हाला वाट देशील पलीकडे जायला. त्या सगळे एकमेकीकडे पाहू लागल्या. फक्त पाहिलं, पतिव्रता होत्या, विचारलं नाही पुढचं काय. पण साधूकडे जाताना काहीतरी घेऊन जावं, रिकामी हाताने जाऊ नये असा संकेत. आणि मग सगळ्या जणींना या ठिकाणी भगवंताला आपलं ऋषीला दुर्वास ऋषींना काहीतरी द्यावं म्हणून फळं घेतली. मैयाजवळ गेल्यानंतर हात जोडले आणि मैयाला प्रार्थना केली, मैया आमचे भगवंत ब्रह्मचारी असतील तर आम्हाला वाट देशील. मैया 2 ठिकाणी झाली, कोरडी वाट अगदी म्हणून. त्या सगळ्या पलीकडे गेल्या. बागेमध्ये दुर्वास मुनी बसलेले होते, दर्शन केलं. मुनिवर्य आपल्याला या ठिकाणी खाण्यासाठी आम्ही काही फळं आणलेली आहेत, ते फळं आपण स्वीकार करावे. दुर्वास या ठिकाणी म्हणतात, भजन करताना आणि
व्यस्ततेमुळे घेऊन खायला काही मला वेळ नसतो. म्हटले मग आता मी बसताना त्या ठिकाणी तोंड आ करतो, तुम्ही आपलं आणलेलं सगळं तोंडात टाका. मी आ करून बसतो आणि तुम्ही आणलेली फळं ते टोपले जे असतील ते तसेच वरून टाका. जसं आपण ते कणस वगैरे उपणार मध्ये टाकतो ना, पूर्वी उपणार होती, आता आहे वाटते. मग दुर्वास मुनी या ठिकाणी आ करून बसले आणि यांनी जी फळं आणली होती ते टोपलेची टोपले तोंडात टाकली, सगळी फळं खाल्ली. आणि खाऊन झाल्यावर दुर्वासजी म्हणतात, अलीकडे कशा आलात? म्हटले असं असं भगवंतांनी सांगितलं होता मार्ग. म्हटले मग आता पलीकडे आता जाऊया. नाही म्हटले तिथे गेल्यानंतर मैयाला प्रार्थना करा, वाट मिळेल. काय आमचे मुनी जर निरहारी असतील तर वाट देशील. त्या म्हटल्या इकडे ब्रह्मचारी आणि इकडे निरहारी. आता मैयाजवळ आल्या, हात जोडले. आमचे मुनी महाराज जर निरहारी असतील, निरहारी म्हणजे निरंकार उपवासी, आणि टोपलेचे टोपले फळं कुठे गेली? सेवन तर त्यांच्या समोरच केले. पण ब्रह्मचारी आणि निरहारी एवढं सगळं करून सुद्धा हे कसं काय त्यांना शक्य आहे? तर याचं एकच उत्तर आहे, पूर्ण जे असतं ते अबाधित असतं आणि अपूर्णाला बाधा असते. छोट्या दृष्टांतातून सांगतो, आपल्या लक्षात येईल. आपण घरी येताना पूजेसाठी गंगेचं पाणी घेऊन येतो. तीर्थाला गेल्यानंतर घरी येताना आपण गंगेचं पाणी घेऊन येतो, त्या गंगेच्याच पाण्याने देवपूजा करतो. कदाचित एक लोटाभर पाणी जर आपण घेतलं, देवपूजा करू लागलो आणि पंचारती विसरली म्हणून जर घरात गेलो आणण्यासाठी, तेवढ्यात जर कुत्र्यानं त्यात पेल्यात म्हणा गंगेच्या पाण्यात तोंड घातलं, समजा येताना आपण पाहिलं, कुत्र्यानं जर त्या पूजेच्या पाण्यामध्ये तोंड घातलं त्या लोट्यामध्ये किंवा त्या पेल्यामध्ये, तर आपण त्या पाण्याने देव धुणार का? नाही धुणार. कारण ते कुत्र्यानं तोंड घातलेलं पाणी आपण पाहिलं, त्यानं देव धुणार नाही. ते पाणी गंगेचंच आहे. मग गंगेमध्ये कुत्री पाणी पित नाहीत का? गंगेतही कुत्री पाणी पितात, पण गंगेला बाधा नाही. आपण पाणी आणताना वाहत आलेलं मेलेलं कुत्र सुद्धा जाऊ देतो, पाहतो, तरी सुद्धा पाणी घेऊन घरी येतो का? गंगेला बाधा नाही. पण गंगेचंच पाणी जर लोट्यात आलं, पेल्यात आलं, तर त्याला बाधा होते, कारण ते अपूर्ण आहे. म्हणून अपूर्णाने पूर्णाची बरोबरी नाही करायची, शरणागती करायची. म्हणून असे पूर्ण अवतार भगवंतानी आपल्यासारखे जरी आपल्यात घेतलेले असले तरी सगुण होऊन सुद्धा ते निर्गुण स्थिती ते सांभाळतात, ते पूर्णत्व सांभाळतात. जसा शिवजींचा एक दुर्वास अवतार आहे, पूर्ण अवतार, व्यास अवतार, तसे अनेक अवतार या ठिकाणी शिवजींनी घेतलेले आहेत. शिवपुराणामध्ये तसे 19 अवतार सांगितलेले आहेत. वीरभद्र हाही शिवजींचा अवतार, भैरवनाथ शिवजींचा अवतार आहे, नंदिकेश्वर, पिप्पलाद, अश्वत्थामा, शरद, दुर्वास, हनुमंत, असे जवळजवळ 19 अवतार या ठिकाणी आलेले आहेत. तार अवतार आहे, श्रीविद्येश अवतार आहे, धूमवान अवतार आहे, एक कमल अवतार आहे. अशा वेगवेगळ्या अवतारांचा उल्लेख या ठिकाणी शिवजींचा आलेला आहे. आणि या अवतारांमध्ये एक सुंदर सांगड आपल्याला पाहायला मिळते की श्रीहरी आणि शिवजी शक्यतो सोबतच अवताराला आलेले आपल्याला आढळतात. जर इथं हनुमंतराय शिवजी असतील तर प्रभू रामचंद्र हे श्रीहरी आहे आणि रामाची सेवा हनुमंतानी करावी, असं एक सुंदर या ठिकाणी हनुमंताचं चरित्र थोडस आपण पाहू. कारण शिवजींचे अवतार आहेत आणि हनुमंतरायाचं जीवन म्हणजे तुकोबरायांनी सुद्धा त्यांना भक्तीच्या वाटा विचाराव्यात, इतकं श्रेष्ठ भक्ती
तुम्हा आलो शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्या वाटा मग गावाव्या सुपटा कोण आहे हनुमंता याची ओळख सुद्धा तुकोबराय सांगतात तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा रुद्र म्हणजे प्रत्यक्षात शिवशंकर आहे नवे नवे ध्वजस्तंभावरी वानरू आणि मूर्तिमंत शंकर मौलीने सुद्धा शिक्कामोर्तब केलंय की हनुमंतराय हे मूर्तिमंत शंकराचा अवतार आहे अंजनीच्या पोटी या ठिकाणी अंजनेरी पर्वतावर हनुमंतरायाचा जन्म होतो आता ज्या प्रसादाने प्रभूंचा जन्म झाला त्याच प्रसादाने हनुमंतरायाचा जन्म आहे पिंडकारीने झडपिला आपल्याला कथा सर्वांना माहिती आहे जास्त वेळ न घेता त्याच प्रसादापासून खऱ्या अर्थाने अंजनी मातेला तो प्रसाद प्राप्त होतो आणि जन्म झाल्याबरोबर सूर्याला धरण्यासाठी जावं फळ समजून एवढं सामर्थ्य महाराज आणि मग केशरी नंदन असलेले हे हनुमंतराय अंजनीचे सुपुत्र असणारे हनुमंतराय फळ समजून जेव्हा सूर्याला धरायला जातात सर्व कदाचित आता काहीतरी अनर्थ घडणार म्हणून इंद्राणी मध्येच या ठिकाणी वज्र फेकला आणि ते वज्र हनुवटीला लागलं आणि हनुवटीला लागल्यामुळे थोडासा चेहरा बदलला आणि नाव हनुमान असं पडलं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला दे दे हनुमान एक मुखाने बोला बोला दे दे हनुमान एक मुखाने बोला बोला दे दे हनुमान एक मुखाने बोला बोला दे दे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला दे दे हनुमान 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 अत्यंत पराक्रमी असलेले हनुमंतराय आणि सूर्याला धरायला गेले आणि सूर्यानं सुद्धा संपूर्ण शक्ती प्रसन्न होऊन हनुमंतरायाला दिल्या सूर्य कृपा करतो आणि आपल्या सर्व शक्ती हनुमंतरायांना प्रदान करतो पुढे सूर्याच्याच आज्ञेनुसार सुग्रीव मदतीसाठी हनुमंतराय किष्किंध नगरीमध्ये येतात या बाबाजीवरती राजा राम 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 सीता राम राम
किष्किंधा नगरीमध्ये सुग्रीव हा ऋष्यमुख पर्वतावर राहत होता. बंधूचं वैर निर्माण झालेलं आणि त्या वैरत्वामुळे वालीनं बहिष्कृत केलेले सुग्रीवजी ऋष्यमुख पर्वतावर राहत आहेत. परंतु सूर्यपुत्र असल्या कारणानं हनुमंतरायाला एक या ठिकाणी सूर्याचं खऱ्या अर्थानं साकडं घातलं हनुमंतरायाला की तुम्ही सुग्रीवाची मदत करा. शेवटी सुग्रीवाचंही मोठं भाग्य होतं की हनुमंतरायासारखी संतांची भेट या ठिकाणी होणार आहे. आनंद जन्माचे पुण्य लागते तेव्हा एखाद्या महान संताची भेट होत असते. दुर्लभम त्रयमावैत देवानुग्रहितम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुषं सश्रयः. अत्यंत दुर्लभ अशा ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या त्यातली सगळ्यात दुर्लभ जर कोणती असेल तर ही संत भेट फार दुर्लभ आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे हेतू बहुता जन्मी जोडे तव तुझे नाम वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. आनंद जन्माचे पुण्य लागते तेव्हा कुठेतरी एखाद्या महान संतांची भेट होत असते. हनुमंतरायाची सुग्रीवाला भेट होते आणि त्या भेटीचं कारण असं होतं की परमात्म्याची भेट सुग्रीवाला होणार होती. संत करतात काय तर जीवाला शिवाची भेट घडवून आणून देतात. सुग्रीवाला या ठिकाणी हनुमंतरायाची भेट महत्वाची यासाठी आहे की प्रभूंचा परिचय हनुमंतरायामुळे होणार होता. पुढे कालांतराने सीतेचं हरण झालेलं असल्या कारणाने दुःखी झालेले राम प्रभू आपल्या बंधूसह सीतेचा शोध करत करत किष्किंधा नगरीमध्ये येतात. प्रथम ऋष्यमुख पर्वतावर असलेल्या हनुमंतरायाने ओळखलं की हेच प्रभू असावे. कारण संतांना भगवंताचा परिचय तात्काळ होत असतो. संत आणि भगवंत ओळखण्यासाठी खऱ्या अर्थाने संतच व्हावं लागतं. संत जीवनाला संताचा परिचय तात्काळ होतो आणि संताला भगवंताचाही परिचय तात्काळ होतो. आपल्याला हे जीवनामध्ये संत ओळखता आले पाहिजे. त्याचे काही वर्म आहेत, त्याची काही लक्षणं आहेत, ते आपल्याला सांगायचे नाही, आपला तो आज विषय नाही. पण वर्म जाणे तो पारखे दोन्ही दिसते सारखे. वर्म जाणे तो पारखे. जे पारखे असतात त्यांना त्यातली वर्म माहित असतात. हनुमंतरायाने बरोबर ओळखलं हे प्रभू आहेत आणि मग प्रभूंची आणि सुग्रीवाची भेट होते. सुग्रीवजी आपल्या वाट्याला आलेला सर्व वनवास सांगतात आणि मग वचन देतात प्रभू किष्किंधेचं राज्य देण्याचा आणि त्या बदल्यामध्ये मदत करावी असं ठरलं. पुढे सीतेचा शोध करण्यासाठी सर्व ही वानर सेना वालीचा वध होतो वगैरे आपल्या सर्वांना माहिती आहे. सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य मिळतं आणि मग ती सगळी वानर सेना सुग्रीवाची प्रभूला मदत करते. 4 दिशेला शोधासाठी सर्वत्र ही वानर सेना जाते. त्यामध्ये हनुमंतराय सुद्धा दक्षिण किनारी सागर किनारी येतात आणि तिथं आल्यानंतर जो संपत्ती असतो जटायूचा भाऊ तो संपत्ती सांगतो हनुमंतरायाला की माझ्या दूरदृष्टीने असं मला वाटतंय की लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये सीतामाईला ठेवलेला आहे. तर हा संपत्ती जटायूचा भाऊ असतो. हा जटायू फार मोठा भगवत भक्त होता. आपल्याला सर्वांना या ठिकाणी कथाभाग माहिती, पण भक्ती करत असताना एक समर्पण गिद्ध जाती जन्माला येऊन सुद्धा त्यानं करावं हे कठीण पात्र आहे. एका अबला स्त्रीला कोणीतरी दानव घेऊन जातो आहे लक्षात आल्याच्या नंतर मरण समोर दिसलं तरी सुद्धा त्यानं त्याची भूमिका सोडली नाही. जटायूनं रावणानं पंख छाटले तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत प्रभूची वाट पाहिली की मी सांगेल प्रभूला की इकडे रावण सीतेला घेऊन गेला. प्रभू येतात, जटायूला मांडीवर घेतात आणि मांडीवर घेतल्यानंतर सर्व कहाणी सांगितल्यानंतर प्रभू जटायूला म्हणतात की जटायू तुला मी आता दिव्य शरीर देतो. जटायू म्हणतो देवा या अशा गिद्ध योनी जन्माला येऊनच जर तुमची मांडी मला शेवटच्या क्षणी मिळाली असेल तर आता दिव्य देव घेऊन करायचं काय. याच देहाने तुमची प्राप्ती झाली हाच माझा शेवट गोड होणार. यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता
त्यासाठी केला भूताटवास, कशासाठी तर शेवटचा दिस कोण. प्रभू नाममुख झालं तुमचं तरी हे शेवट अतिशय मंगल होतो, सद्गती प्राप्त होते. आज तुमची मला मांडी प्राप्त झाले. जाण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात इथं उपस्थित आहात यापेक्षा कोणता आणखी माझा शेवट गोड व्हावा. जाण्याला मोठी किंमत असते सज्जनाव जीवनात. कुठे जन्म झाल्याला अजिबात किंमत नाही, तो कसा जगला याला फार किंमत आहे, पण कसा गेला याला त्याहून जास्त किंमत आहे. जगण्याने मिळालेलं मोठेपण 4-2 पिढ्यात टिकत असतं नाही असं नाही. जन्मानं मिळालेलं फार तर त्याच्यासोबतच जात. एखाद्याला जन्मानच मोठेपण मिळालेलं असतं, मोठ्याच्या पोटी जन्माला आलेला असतो, पण ते मोठेपण कदाचित त्याच्या अगोदरही जाण्याची शक्यता असते. ते मोठेपण टिकलं तसं सांगता येत नाही, टिकलं तर पिढीभर बस. जन्माने मिळालेलं मोठेपण एखादी पिढी टिकू शकतं, जगण्याने मिळालेलं मोठेपण 10-5 पिढ्या टिकेल नाही असं नाही. पण जाण्याने मिळालेलं मोठेपण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. हे जाण्याने मिळालेलं मोठेपण काय जाणंय माऊलीचं महाराज, काय जाणंय तुकोबरायांचं, काय जाणंय कबीरजींचं, काय जाणंय त्या गोपींचं. जाताना गोपींनी देह झोकून दिले तलावात भगवंत विरहामध्ये, तर त्या देहाचं चंदन झालं. आज जे कपाळी आपण लावतोय ती माती त्या देहाची आहे. देहाचं चंदन झालं गोपींच्या, कबीरजींच्या देहाची फुलं झाली. माऊलींनी हाच देह संजीवन बनवला. समाधीस्थ आजही त्याच स्थितीला माऊली आहेत आणि हाच देह सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे आगळे वेगळे तुकोबर आहे. हे जाणे अलौकिक असे जाणे नाही. माणसं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जन माणसाच्या हृदयावर अधिराज्य करतायत हे जाणे. म्हणून जाणं चांगलंच झालं पाहिजे, प्रयत्न असला पाहिजे आपला शेवट गोड करण्याचा. रात्रभर भटकणारे कुत्र पहाटे झोपलं आणि त्याला झोप लागते ना लागते तोच कोंबड्याचा काकडा चालू झाला. आता कोंबड पहाटे उठतं काकडा चालू करत, त्याच्या वाट्याला आलेलं ते कामच आहे. पूर्वी त्याला कोंबड्यानं बाग देणं म्हणजे सर्वांना जागा करणं असायचं. आता कोंबडे हायब्रिड झाले, ते कधी बाग देतात तो भाग वेगळा. पण शक्यतो ओरिजिनल जे पूर्वीचे असतील ते बरोबर 4 वाजताच बाग द्यायचे. पण ते रात्रभर भटकणारं कुत्र पहाटे झोपलेलं ते कोंबड्याचं झालं सुरू. उठा जागे भाई आता स्मरण करा पंढरीनाथा. काकडा सुरू झाला आणि बहुतेक काकड्यावाल्यांचा बऱ्याच जणांना रागायचं असतं. इतकाच गोड काकडा ऐकला मी त्या दिवशी. एक दिवस थांबलो होतो, फार छान मंडळी काकडा घेते. मला येणं झालं नाही इकडे, वाटत होतं यावं, परंतु खूप सुंदर. मी काका नाही म्हटलं त्यांचा सत्कार करा उद्या काळेच्या दिवशी. हरिपाठ घेणारी, काकडा करणारी फार गोड मंडळी महाराज. गावाचं खऱ्या अर्थाने गाव पण टिकून राहतं या काकड्यावाल्या मंडळीमुळे राहत. ही आराधना आहे महाराज. सगळ्यात सुंदर जर प्रार्थना कोणती असेल भगवंताला आळविण्याची तर काकडा आहे.
आणि जिथं काकडा आहे तिथंच भगवंत साक्षात दर्शन देत असतात काकड्याच्या ठिकाणी. आता आकडा टाकणाऱ्याला पुढेच कळले काय ते रात्रभर भटकलेलं ते काकडा सुरू झाल्याबरोबर धावण्यात आलं त्या कोंबड्या. अरे कशाला जाग करतोय ना, हे जाग झाल्याबरोबर तुला मारतील. कोंबडा म्हटला जाऊ दे, मला माहिती. अरे वाटायला आलेलं काम करत राहा. कोण त्याचे फल काय देणार आहे काय मिळणार आहे माहित नाही मला, पण चांगलं काम करत राहा. प्रभूने मला काकडा करण्याची बुद्धी दिली आहे, मी ती करणार आहे. अरे पण काय मिळतं तुला, ही माणसं उठल्याबरोबर तुला मारतात कापतात. जाऊ दे म्हटलं, ज्याचं कर्म त्याच्यासोबत. चांगलं काम करणारा तर इथं सन्मानच होता असं कोणी सांगितलं. चांगलं काम करणाऱ्याच्या वाट्याला हे येऊ शकतं, ते स्वाभाविक आहे. नाही पण मग कशासाठी करतो तू, असं काय मिळतं तुला, ते माणसंही मारणार असणार आहे तुला, तुझा सन्मान होणार नाही. कोणी सन्मान करणार नसताना सुद्धा तू हे तुझं काम का करतो, कशासाठी करतो. ते कोंबडा म्हटलं अरे इथं सानेगुरुजींना विष पिऊन मरावं लागलं, सुभाषचंद्र बोसांना भूमिगत व्हावं लागलं. इथं जिवंतपणी ही माणसं कोणाला चांगलं म्हणत नाही, चांगलं म्हणण्यासाठी तर मरावं लागतंय म्हटलं. तू काय विचार करत असते. सिंधुताई सकाळ म्हणतात इथं मोठं म्हणायचं असेल एखाद्याला तर त्याला मरावंच लागतं. जिवंतपणी कोण चांगलं म्हणतो महाराज. 4 जण एकत्रित येण्यासाठी सुद्धा एखाद्याला हे शरीर सोडूनच जावं लागतं. ही माणसाची रीत आहे. आयुष्यभर कधी फुल न देणारी माणसं मेल्याच्या नंतर हार घेऊन येतात, आणि कधी जवळ न बसणारी माणसं जवळ बसून मोठ्या मोठ्याने रडतात तर मेल्यावर. जिवंतपणी कधी चांगलं न म्हणणारी माणसं या ठिकाणी मेल्यावर म्हणतात चांगला होता गड्या, चांगला होता. पण जिवंत होता तोवरच असं म्हटलं असतं तर त्याला बरं वाटलं असतं. नाही म्हणत मला. आणि इथं चांगलं होण्यासाठी मरावंच लागणार असेल तर मला मृत्यू मान्य आहे, तो कसाही हो. कशासाठी सांग करतो हे सांग. ते कोंबडं म्हटलं एकाच गोष्टीसाठी करतो, असं कोणी म्हणू नये बुवा. कुत्र्याच्या माहितीने मेला, जेच पळालं ते कुत्र पण आलं नाही म्हणत. पण कोंबडं तसं जातीवंत असलं पाहिजे, भेटलं पाहिजे. आयुष्य जगत असताना आपलं चांगलं काम करत करत या ठिकाणी नक्कीच जर भगवतप्रिय होता आलं तर आपल्याला तो शेवट साधता येतो. आणि असा शेवट गोड झालेलं केवटाचं जटाईचं जीवन, केवटाचं जीवन सांगायला खूप चरित्र आहे. आपण भागवतामध्ये ऐकतो ही सगळे जीवन असो. संपत्ती हा जटाईचा भाऊ आहे. आणि हनुमंतरायाला सांगितल्याच्या नंतर हनुमंतराय असा विचार करतात आता पलीकडे कसं जावं. सामर्थ्य होतं अंगामध्ये पलीकडे जाण्याचं, बालपणी सूर्याला धरायला गेलेलं सामर्थ्य, पण असून सुद्धा विसर पडत असतो महाराज. आपल्याजवळ सुद्धा खूप सामर्थ्य असतं, पण कोणीतरी ते दाखवणार भेटावंच लागतं. तो नाही भेटला तर मग असूनही आपल्याला कळतच नाही आपल्याजवळ काय होते. कदाचित प्लॉट आपलाच असतो. बोर घेण्यासाठी गाडी आणावी लागते, त्या गाडीला पैसे आपलेच असतात. प्लॉटला पैसे आपणच दिलेले असतात. प्लॉट मधलं पाणी आपलंच असतं, पण आपलाच प्लॉट, आपल्याच प्लॉट मधलं पाणी, बोरच्या गाडीला पैसे आपलेच, तरी पाणी कुठे हे कळण्यासाठी पानाड्यात आणावं लागतं. जसा तिथं पानाड्या लागतो ना तसा जीवनात सुद्धा एखादा नावड्या लागतो, तर कळतं माणसाला, जीवनाचा अर्थ कळतो, पलीकडे जाता येतं. हनुमंतरायाच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे, पण जाणवंतानं ते सांगितलं की तुम्ही बालपणी सूर्याला धरायला गेलात, हा तर समुद्र आहे, किती असणार आहे, तुम्ही उड्डाण करू शकता, जाऊ शकता, असं कोणीतरी म्हणणार जर असेल तर जाता येतं महाराज. पण आपल्याजवळ सुद्धा अशी प्रोत्साहन देणारी माणसं असली पाहिजे. माणसानं कधी जवळची माणसं ओळखली पाहिजे. जवळ जर आपलं खच्चीकरण करणारी माणसं असतील तर आपल्याला कधीच मोठं होता येत नाही. प्रोत्साहन देणारी माणसं असली पाहिजे, कौतुक करणारी माणसं असली पाहिजे. हा चुकलं तर चूक सांगणारी पण पाहिजे. पण नेहमीच जर आपला अपमान करणारीच माणसं आपल्या जवळ असतील तर एक दिवस आपण डिप्रेशन मध्ये जाऊ.
आपल्या अंगामधलं सामर्थ्य असून सुद्धा ते लोकलं जाईल जर कोणी या ठिकाणी आपल्याला ते सांगणार नसेल तर. म्हणून जवळ जाणवंतासारखा एखादा सामर्थ्याचा परिचय करून देणारा असला पाहिजे. हनुमंतरायाला तो परिचय करून दिल्यानंतर हनुमंतराय पलीकडे जातात. बांधे रघुवीर चले खुदी गए हनुमान. बोल बांधल्यावर प्रभूला जाता आलं, पण बोल नसताना सुद्धा या ठिकाणी हनुमंतराय पलीकडे गेले. हे त्यांचं खऱ्या अर्थाने असलेलं कृपांकित जीवन आहे. आणि पलीकडे गेल्याच्या नंतर जरा निरीक्षण करतात. शहाणी माणसं कोणतेही कार्य करण्यापूर्वी अचूक नियोजन आणि निरीक्षण करत असतात. हनुमंतरायाने लंकेचं निरीक्षण केल्यानंतर समृद्धता संपन्नता दिसली खरी, पण भक्ती कुठंच नव्हती. आणि एकाच ठिकाणी दिसली विभीषणाच्या पंथी सुद्धा कुठेतरी झोपडी थी. भगवा ध्वज आहे, छोटीशी झोपडी आहे. कुठेतरी आशेचा किरण दिसला की माझ्या जातीचं कोणीतरी दिसत. आणि जातीचं असल्याशिवाय समाधान नसतं महाराज. जातीचं म्हणजे स्वार्थ अर्थ घेऊ नका. हे आपण ज्या जाती केल्यात ना, हे सगळं आपलं कारस्थान आहे. ह्या जाती कोणाला मान्य नाही महाराज. कुळ जाती वर्ण अवघे चिरा कारण एक अर्जुना माझे पण सार्थके. तोवरी नद्या नद्यांची नावे तववरी पूर्व पश्चिमेचे यावे. जववरी नयत आगवे समुद्रा माझे. जोपर्यंत त्या समुद्राला येत नाहीत नद्या तोपर्यंत असतीलही वेगवेगळी नावं, पण समुद्रात आल्यानंतर ही गोदावरी, ही गंगा, ही यमुना काही शिल्लक नसते. तसं या धर्ममंडपात आल्याच्या नंतर, परमार्थात आल्याच्या नंतर, भगवंताजवळ आल्यानंतर कोणतीच जात शिल्लक राहत नाही. तुका म्हणे नाही जाती सर्वे 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 जातीच्या जीवावर कोणाला धन्यता मिळवता येत नसते. तो काय म्हणतात, ब्राह्मण जरी असला तो नाम घेत नसेल तर जळो त्याचे तोंड. आणि एखादा चांडाळ जरी असला तो नामस्मरण करत असला तर तो आम्हाला वंदनीय. नामधारक सर्वश्रेष्ठ. ज्याच्या मुखाला नाम आलेलं आहे त्याची कोणतीच जात शिल्लक राहत नसते. नाहीतरी जे ज्याच्या आत तीच त्याची जात असते, आणि जे ज्याचे कर्म तो त्याचा धर्म. या ठेवलेल्या सगळ्या व्यवस्थेचा भाग असू शकतो तो आज आपला विषय नाही. पण एक लक्षात ठेवा, जाती जातीच्या ज्या भिंती उभा केल्या जातात ना, उभ्या करणाऱ्यांना आपण ओळखलं पाहिजे. आज हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं नुकसान जर कशाने चाललं असेल तर जाती जातीत विभागलं. तुकोबराय सांगतात माणसं जातीवंत असावे पण जात वेडे असावे. तुका म्हणे इथे पाहिजे जातीची येरा कपाड्याची कामामध्ये जातीवंत पाहिजे, एकनिष्ठ असले पाहिजे. मग आवडीची पूर्ती करता येते. माझी जातीचे मग भेटू कुणी आवडीची धनी फेडावया. तुकोबराय म्हणतात कोणती जात तरी कोणती आहे,
मला प्रिय असणारी जात सांगतात तुकोबाराय. आवडे जहानी आदरा पासोनी आवडे जहानी आदरा पासोनी प्रेमानी आदरा पासोनी आवडे जहानी आदरा पासोनी ऐसे याद मनी ऐसे याद मनी माझे आवडे जहानी आदरा पासोनी आवडे जहानी आदरा पासोनी ऐसे याद मनी ऐसे याद आवडीच्या घरी अंतःकरणापासून ज्याला हरी आवडतात ते माझ्यासाठी अंतःकरणापासून आवडला पाहिजे हरी. आपल्याला आवडतो नाही असं नाही, पण संकट आल्यावर आवडतो. आमोशाच्या रात्री जर माणूस नदीत एकटा सापडला येड्या बाबळा, आमोशा असावी, निर्जन प्रदेश असावा, रामकृष्ण हरी कुठपर्यंत नेमाला घरी जाण्यापर्यंत माणूस एक मार्ग म्हणून भगवंताचं भजन करतो. बाकी त्याला भगवंताची आवड आहे असं काही सांगता येत नाही. पण आवड असलेली माणसं कितीही संकट असू द्या, कोणत्याही परिस्थितीत असू द्या, ते भगवत भक्ती सोडत नाही. आपल्याला भगवत भक्तीपासून दूर जायला लागतच काय. आमच्याकडे एक जणांची म्हैस मेली दिंडीत गेल्यावर. दिंडीत गेल्यावर म्हैस मेल्याच्या नंतर ते पुन्हा दुसऱ्या वारीला आलं नाही. मी त्याला म्हटलं अरे वारीत आला नाही तो या वर्षी. तो म्हटलं धार्जिन नाही म्हटलं काय झालं. तो म्हटलं मागच्या वारीत आलो तर म्हैस गेली, या वारीत आलो जर काही झालं तर. माणसाला परमार्थातून जायला काहीच वेळ लागत नाही, कारण त्याला सगळं आवडतं मग परमार्थ आवडतं. संतांचं तसं नाहीये. संतांना अगोदर परमार्थ आवडतो मग बहु आवडसे जीवापासून विठू कानडिया विठू कानडिया कानडिया